माझे नाव वेदिका चक्रधर भोसले। मी इयत्ता 7वी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडाळा तालुका उमरी येथे शिक्षण घेत आहे। आज मी काही वनस्पतींविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे। वनस्पतीचे मानवाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे। वनस्पती जर नसते तर मानवाचे जीवन अधुरे राहिले असते। म्हणूनच मी तुम्हाला आज औषधयुक्त वनस्पतीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। त्यामध्ये पहिले बेलाचे पान। बेलाचे फळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत चालते। बेलाच्या पानामुळे मधुमेहाच्या रोगासाठी बेलपत्र फायदेशीर आहे, कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यास मदत करते। बेलपत्रामध्ये असलेले काही घटक जळजळ कमी करण्यास मदत करतात। दुसरे पिंपळाचे पान। पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि आतड्या संबंधित संक्रमण टाळता येते। खाज, एक्झिमा किंवा चेहऱ्यावरील पुरळ यावर पिंपळाच्या पानांची पेस्ट किंवा रस लावल्यास आराम मिळतो। माझे नाव आकाशी परमेश्वर पालेवाड। मी इयत्ता 7वी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडाळा येथे तालुका उमरी येथे शिकत आहे। आज माझी मैत्रीण वेदिका हिने आता तुम्हाला काही औषधीयुक्त वनस्पतींचे महत्त्व सांगितलेले आहेत। मी आता इतर काही वनस्पतींचे महत्त्व सांगणार आहे। त्यापैकी आहे जांबाचे पान। जांबाचे पान पोटाच्या समस्येसाठी खूप गुणकारी आहे। जांबाच्या पानांचा रस दात मजबूतीसाठी काम करते। यांच्या सेवनाने त्वचेचे आजार कमी होतात व स्मरणशक्ती वाढते। तिसरे आहे तुळशीचे पान। तुळशीचे पान सर्दी, अस्थमा, फ्लू या रोगात मदत करते। या पानांच्या सेवनाने शक्ती आणि भूक वाढते, मानसिक तणाव कमी होतो, रक्त शुद्ध होते।